तर माझ्या लाडक्या अशा विद्यार्थी मित्रांनो, विशेषतः वर्ग 12वी कॉमर्समध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, मी आपणासमोर आज नेहमीप्रमाणे कॉमर्स विषयाच्या संदर्भात शिकविणार नाही, तर आज मी तुम्हाला एक कविता शिकविणार आहे. कवितेचं नाव आहे केवढे हे कौर्य आणि कवी आहेत नारायण वामन टिळक. तर या कवितेमध्ये अतिशय करुण रस आपल्याला दिसून येईल. यामध्ये एक पक्षिणी असते आणि ती पक्षिणी आपल्या पिलांसाठी चारा किंवा अन्न गोळा करण्यासाठी घरट्यातून बाहेर निघालेली असते आणि दिवसभर रानमाळ इकडं तिकडं फिरून फिरून ती चोचीमध्ये आपल्या पिलांसाठी चारा गोळा करते. आणि शेवटी जेव्हा ती घराकडे परतायला निघते त्यावेळेस ज्यावेळेस शेवटचा घास एका झाडावरून गोळा करण्याचा प्रयत्न करते आणि चोचीमध्ये पकडते आणि स्वप्न रंगवते की आता मी हा घास माझ्या पिलांना भरवेल. त्याच क्षणी काय होतं, एक शिकारी येतो आणि त्याची नजर त्या पक्षिणीकडे पडते आणि तो धनुष्य बाण लावतो आणि त्या पक्षिणीला पकडून मारतो. मात्र कशीबशी ती पक्षिणी त्या शिकाऱ्याच्या बाणातून सुटते. मात्र खूप छिन्न विछिन्न तिचं शरीर झालेलं असतं आणि ती जखमी झालेली असते. मात्र शेवटच्या क्षणीसुद्धा तिला आशा आहे जीवन जगण्याची, मात्र ती जगू शकत नाही. तरीसुद्धा ती आपल्या पिलांना जो काही शेवटचा अन्नाचा घास ती भरविण्यासाठी जाते. तर त्यावेळेस तिच्या मनामध्ये कोणती कल्पना येते आणि मी हा शेवटचा घास तरी माझ्या पिलांना मी खाऊ घालेल आणि माझी पिलं मला माझ्या पिलाकडनं एक वात्सल्य जे काही आहे ते वात्सल्य मला माझ्या पिलांना देता येईल. माझं प्रेमानं माझी पिलं तो अन्नाचा घास खातील असं त्या पक्षिणीला वाटत असतं. तर बघा मग, ह्या कवितेचा आशय मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगितला. आता कविता प्रत्यक्ष गाऊ. क्षणोक्षणी पडे उठे परिबळे उडे बापडी, चुके पतही येऊनी स्तिमित दृष्टीला झापडी. किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी, तशीच निज कोटरा भरत पातली पक्षिणी. मने निज शिशुप्रती अधिक बोलवेना मला, तुम्हा सजियांतीचा कवळ हे कमी आणिला. करा मधुर चला भरविते तुम्हा एकदा, करो जतन ह्या पुढे प्रभू पिता अनाथाय सदा. आहा मधुर गाऊणी रमविले सकाळी जना, कृतज्ञ वज मारितील नचही मणी कल्पना. तुम्हास्तव मुखी सुखे धरुणी घास झाडावरी, क्षणेक बसले न तो सिरत बाण माझ्या उरी. निघून नर जातीला रमविण्यात गेले वय, म्हणून वधिले मला किती दया कसा हा नय. उदार बहुशूर हा नर खरोखरी झाला, वधून मज पाखरा निरपराधकी दुर्बला. म्हणाल भुलली जगा विसरली प्रिया लेकरा, म्हणून अति संकटे उडत पातले मी धरा. नसेल वही उष्णता नवकुसित माझ्या शिरा,
स्मरा मज बरोबरी परिदया घना ईश्वरा. असो रुधिर वाहुनी नच बिझो सुशय्या तरी. म्हणून तरुच्या तळी निजली ती द्विजा भुवरी. जिवंत बहु बोलके किती सुरम्य ते उत्पल. नरे धरुणी नासिले खचित थोर बुद्धी बल. मातीत ते पसरले अतिरम्य पंख. केले वरी उदर पांडुर निष्कलंक. चंचू तशीच उघडी पद लांबविले. निष्प्राण देह पडला श्रमहीनी माले. तर माझ्या लाडक्या अशा विद्यार्थी मित्रांनो, तरीही ही कविता आपल्याला कशी वाटली, लाईक करून, शेअर करून, कमेंट्स करून, सबस्क्राईब करून मला कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.